धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये घेतला असं धादांत खोटं आणि चुकीचं पसरवलं जात आहे. तसंच कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये 500 महारांनी 28,000 पेशवे कापले हेही तितकंच धादांत खोटं आणि बिनबुडाचा इतिहास पसरवला जातोय. मुळात कोरेगाव भीमाची लढाई मराठा विरुद्ध इंग्रज अशीच होती. काही स्टंटबाजी करणाऱ्या बेवारस अवलादींनी स्वतःचं घर भरण्यासाठी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण करू नये आणि सामाजिक तेढ निर्माण करू नये. माझं त्यांना एकच सांगणं आहे की खोटा आणि चुकीचा इतिहास सांगून सामाजिक तेढ निर्माण करू नका. दरवर्षी 1 जानेवारी जवळ आली की या हरामखोराच्या गांडीतले किडे वळवळ करायला लागतात. हा वर्षभर याच्या गांडीमध्ये जे किडे आहेत ना ते शांत बसवून ठेवत असतो. ही भाषा मला शोभत नाही, पण मला ही भाषा वापरावी लागते, कारण हा हरामखोर आपल्याला कुठल्या कुठल्या शब्दांमध्ये बोलतोय, काय काय शब्द वापरतोय, या मादरचोदाला याची लायकी दाखवून देणं काळाची गरज आहे. पहिला महत्वाचा मुद्दा की भीमा कोरेगावची लढाई हा मादरचोद म्हणतो की मराठा विरुद्ध इंग्रजांची होती. या भोसडीच्याला मला हे सांगणं आहे की ती मराठा विरुद्ध इंग्रजांची जर लढाई होती तर बाजीराव पेशवा काय तुझ्या मायचा दगड होता का? तुझ्या मायचा नवरा होता का? तुझ्या मायनं त्याला ठेवलेलं होतं. बाजीराव पेशवा हा भीमा कोरेगाव मध्ये घडलेल्या लढाईचं नेतृत्व करत होता. जर ही लढाई मराठा विरुद्ध इंग्रज होती तर मग कुठलाही मराठा त्या युद्धाचं नेतृत्व का करत नव्हता? जे युद्ध ज्या जातीच्या राजाच्या प्रस्थापितेखाली, जातीच्या राजाच्या आदेशाखाली लढल्या जातं त्याला ते युद्ध त्या जातीचं म्हटलं जातं किंवा त्या कर्तृत्वाचं म्हटलं जातं. आता मराठ्यांचं युद्ध हे मराठ्यांच्या युद्धाचं नेतृत्व करायला मराठे का नाहीत? मराठ्यांच्या राज्याचं युद्धाचं नेतृत्व बाजीराव पेशवा जर करत असेल तर मग बाजीराव पेशवा मराठा कसा? आणि ज्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना डांबून ठेवलं, ओलीस ठेवलं, कोंडून ठेवलं, त्यांच्यावर अत्याचार केले, इथली मराठेशाही ज्या पेशवाईने संपवून टाकली, अरे हरामखोरा, तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. त्या जागेच्या तुकड्यासाठी तुझी जी लाचारी चालू आहे आणि तू जे बौद्धांमध्ये आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध उभं करण्याचा जो काही शंडपणाचा जो काही प्रयत्न करतोय ती जागा वाचवण्यासाठी, तो शंडपणाचा प्रयत्न तू बंद कर. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांच्याही स्वराज्यामध्ये महार समाजाची लोक मोठ्या प्रमाणात होती आणि विश्वासू होती. तुझ्यासारखे दगाबाज, धोकेबाज आणि गांडू नव्हते. तुझी जात नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना, तर ही तुझी जात जी आहे ना ही दाखव. जातीची प्रतिष्ठा असली पाहिजे, पण खोटी प्रतिष्ठा बाळगू नको. तुझ्या या खोट्या प्रतिष्ठेमुळं पुन्हा इथं दंगली होण्याचा प्रयत्न चालू होतोय. तुला तुझी जागा वाचवायची आहे, त्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. आणि तुला मी आजही चॅलेंज देऊन सांगतो, ती जागा तुला मिळणारच नाही. दुसरा विषय जो तो इतिहासामध्ये वारंवारदा जातो ना, 500 महाराज नव्हतेच, ते 25,000 पेशवे होते, ते मराठ्यांच्या विरोधातली लढाई होती. मी तुला आत्ताही चॅलेंज देऊन सांगतो, अरे कुठला मराठा त्या युद्धाचं नेतृत्व करत होता ते मला सांग. बाजीराव पेशवा मराठा होता का? बाजीराव पेशवा हा भीमा कोरेगाव इथे झालेल्या लढाईचं नेतृत्व करत होता. मग बाजीराव पेशवा मराठा होता का ते सांग. आणि असल तर तू तुझ्या आईनं ठेवून घेतला होता त्याला, का तुझ्या आजीनं ठेवून घेतला होता, का तुझ्या कुठल्या कुळातल्या व्यक्तीने त्याला रखेल म्हणून ठेवून घेतला होता ज्याला तू मराठा नेतृत्व म्हणून स्वीकारतोय? अरे हरामखोरा, ज्या पेशव्यांनी इथली मराठेशाही बुडवली, छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं, संभाजी महाराजांना हलहल करून मारलं, त्या गांडू पेशव्यांना तू हरामखोर बदनाम करतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व न स्वीकारणारे पेशवे तुला मराठे वाटतात? म्हणजे तुझ्यातच काहीतरी भेसळ आहे असा काहीतरी प्रश्न त्यातून उद्भवतोय. ज्या पेशव्यांनी मराठ्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं, मराठ्यांची मराठेशाही नष्ट केली आणि पेशवाई स्थापन केली,
त्या पेशवाईला तू मराठा विरुद्ध इंग्रज लढाई म्हणतो. ती मराठा विरुद्ध इंग्रज लढाई नव्हती, ती पेशवे विरुद्ध इंग्रज लढाई होती. आणि पेशव्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलोय. त्याचं कारण असं आहे की पेशव्यांनी या देशातली समाज व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उद्ध्वस्त करून टाकलंय. छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ब्राह्मणांनी मारले. ब्राह्मणांच्या आदेशावर औरंगजेबाने मारलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांना. राजारामांचे काय हाल झालेले आहेत हे तू अगोदर इतिहास नीट वाच आणि नंतर सांग की भीमा कोरेगावची लढाई कुठं आणि कोणासोबत झाली होती. तू आत्ता काल परवाचा इतिहासकार येऊन इथं शानपणा शोधू नको. आणि तुला हे सगळं सिद्धच करायचं असेल तर कोर्टात ये. तुला चॅलेंज आहे. तू वकील आहे ना, तू कोर्टात ये, तू सिद्ध कर. हे तू जे बोलतोय ना फेसबुकवर थोडे शॉर्ट व्हिडिओ टाकून आणि समाजामध्ये जे वातावरण निर्माण करतोय, हे वातावरण तू निर्माण करू नको. त्याचे परिणाम तुला वाईट भोगावे लागतील. तुझ्यात खरंच जर दम असेल, तू जे म्हणतोय की ते मराठ्या विरुद्ध पेशव्यांचं युद्ध होतं, तर याच्यावर तुझा माझं चॅलेंज आहे. तू कोर्टामध्ये ये आणि सिद्ध करून दाखव की ते मराठा वर्सेस ब्रिटिश युद्ध होतं. ते पेशव्यांच्या विरोधातलं युद्ध होतं आणि पेशवे वर्सेस इंग्रजांचं युद्ध होतं. पेशवे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले, इंग्रज पेशव्यांच्या विरोधामध्ये लढले. मराठ्यांना मध्ये आणून तू जातीची सहानुभूती मिळवू नको. आणि तू जातीची सहानुभूती कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तरी शिर्क्यांच्या अवलादी आहेतच, है ना. तरीही शिर्क्यांच्या अवलादी आहेतच. त्याच्यात तुला लोक बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ब्राह्मणांनी काय काय लिहून ठेवलेले, तुझ्याच पेशव्यांच्या अवलादींनी काय काय लिहून ठेवलेले, तुझे नातेसंबंध असतील पेशव्यांसोबत. कारण तुला बाजीराव पेशवा हा मराठा वाटतोय, म्हणजे तू मराठा असल्यामुळे तुझ्या घरचे आणि त्याचे संबंध असू शकतात. सगळ्या मराठ्यांसोबत बाजीराव पेशव्यांचे संबंध आहेत असं आमचं मत नाही आहे. पण ज्या बाजीराव पेशव्यांनी मराठ्यांचं राज्य उद्ध्वस्त करून टाकलं, त्या बाजीराव पेशव्यांना तू बाजूला सारतोय आणि मराठा आणि बौद्ध असा संघर्ष उभा करतोय. तर यातून साध्य काहीच होणार नाही. लोक आता फार शहाणी झालेली आहेत. ब्राह्मणांनी लिहावं आणि इतरांनी ऐकावं, वाचावं, अनुसरण करावं ही आता वेळ राहिली नाही. त्यामुळं बाकी सुद्धा लोक स्वतःच्या डोक्यांनी वाचायला लागली, विचार करायला लागली, व्यक्त व्हायला लागली आणि त्यांना आता सत्य कळायला लागलेलं आहे. होय, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, यांचा आतोनात छळ करणारी ब्राह्मणशाही पेशव्याच्या रूपाने 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावला महार सैनिकांनी उद्ध्वस्त करून टाकली आहे. होय, घेतलाय बदला आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा. होय, घेतलाय बदला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्यांचा. होय, घेतलाय बदला आम्ही छत्रपती राजाराम महाराजांना ओलीस ठेवणाऱ्या ब्राह्मणांचा.